महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। आज आमचे परममित्र बंधू मित्रवर्य सच्चे साईभक्त, युवकांचं प्रेरणास्थान, समाजसेवक राजेंद्रभाऊ अदमाने पाटील यांचा आज वाढदिवस आणि त्यांना सर्वप्रथम माझ्या वतीनं आणि माझ्या स्वरराज परिवाराच्या वतीनं खूप खूप हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या हातनं मोठी मोठी समाजकार्याची कामे होत आणि युवकांचं प्रेरणास्थान म्हणून राजेंद्र भाऊंचा जो नावलौकिक आहे तो वाढत राहो आणि त्यांच्या हातनं खूप मोठी समाजसेवा घडत राहो, साईचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। साईराम। साहेब राजेंद्र अदमाने पाटील, युवसेना उपजिल्हा प्रमुख, कट्टर साई भक्त म्हणून माझी संभाजीनगरमध्ये सर्व साई भक्तात परिचय आहे मी स्वतःचा। आणि माझं हे समाजकार्य 2007-08 पासून चालू आहे। 2011ला साईबाबांनी संस्थानाचं संस्थापक अध्यक्ष म्हणून मी तिथं काम करतो आहे समाजकार्य। 2011ला आपलं प्राणप्रतिष्ठा झाली, तेव्हापासून आत्तापर्यंत गेल्या 2011 ते 2025पर्यंत दरवर्षी 20 ऑक्टोबरला आपला मोठा कार्यक्रम असतो तिथं साईबाबा वर्धापन दिनानिमित्त। त्यावेळेस आदरणीय आमचे सरकटे साहेब, आमचे सर्व साईभक्त परिवार, राजकीय आमदार, खासदार, सर्व क्षेत्रातले मान्यवर त्या आपल्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने उपस्थित असतात। इंदोरीकरांचं आपण तिथं मागे कीर्तन ठेवलं। त्याच्यानंतर साई गौरव पुरस्कार आपण दिला होता पुण्याचे आनंदजी पिंपळकर गुरुजी, वास्तुतज्ञ जगप्रसिद्ध, त्यांच्या हाताने आपण वाटप केलं होतं। त्यावेळेस सरकटे साहेबांना सुद्धा आपण तो पुरस्कार दिला होता। आणि आता ह्या 8 दिवसात जे आम्ही कार्यक्रम घेतले, उपक्रम घेतले, ते सामाजिक बांधिलकी जपणारे, म्हणजे गोरगरिबाला, गरजू विद्यार्थ्यांना आणि गरजू लोकांना काय पाहिजे ते आम्ही सगळं सर्वे करून त्याच्यावर आम्ही ते कार्यक्रम घेतले। कार्यक्रमाचं पहिलं घेतलं आम्ही भगवान बाबा बालक आश्रम, अन्नदान, शालेय साहित्य वाटप, पहिला कार्यक्रम। दुसरा कार्यक्रम मातोश्रीमध्ये घेतला, नक्षत्रवाडी। तिसरा कार्यक्रम अंध मुली शाळा आहे बघा, यस क्लबच्या मागे, तिथं घेतला। त्याच्यानंतर जेवढं गोशाळा आहे आपल्या गोमातेच्या, ते कार्यक्रम घेतले। आणि हे सर्व कार्यक्रम घेत असताना आमचे सर्व साई भक्त परिवार, युवा मंच प्रतिष्ठानचं आमचं काम चालतं, लोकांच्या समाजसेवेसाठी काम चालतं ते। पण त्याचे आम्ही कधी कुठे दाखवत नाही, कुठे बातमी देत नाही, कुठे फोटो टाकत नाही। हे आम्ही आत्तापर्यंत टाकले नाही, आज टाकले पोरांनी फोटो, इतके दिवस नाही टाकले कोणाला, सगळ्यांना सांगितलं फोटो टाकायचे नाही कोणी। म्हणजे वाढदिवसानिमित्त तुम्हाला करायचं कारण नुसतं शोसाठी, प्रसिद्धीसाठी नाही करायचं, आपल्याला समाजासाठी करतो ना, तर मग त्याला तसंच दाखवा। पण आज पोरांनी ते म्हणजे आज तर टाकू द्या आम्हाला केलं, म्हणून आम्ही ते कार्यक्रम। आणि आज आपल्याला माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आदरणीय सरकटे साहेब आणि माझे मित्रपरिवार सगळे येऊन गेले। आता त्यांची नावं घेणं शक्य नाही आहे, मी सगळ्याचे आभार मानले। मला देखील सगळ्यांनी शुभेच्छा देऊन माझं कौतुकही केले सर्व क्षेत्रातल्या मान्यवरांनी। आणि आत्तापर्यंत जेवणाचा कार्यक्रम चालू होता, आत्ता यावेळी समजा सरकटे साहेब आणि मित्रमंडळी आत्तापर्यंत चालूच आहे माझं। असं मला हे सांगायचं आहे की आपल्याकडून होईल, आम्ही आमचा मित्रपरिवार आम्ही समाजकार्य हे 100% करत असतो, दाखवण्यासाठी नाही, ओरिजिनलमध्ये करतो आम्ही, कधीच करणार नाही असं खोटेनाटे आम्हाला आवडत पण नाही, ते करत पण नाही। इथून पुढे पण साईबाबाच्या कृपा आशीर्वादाने आम्ही असं ध्येय केलेले पुढच्या फ्युचरमध्ये सर्व परिवाराच्या वतीने आम्ही अजून हे समाजकार्य मोठ्या प्रमाणात करायचं ठरवलेलं आहे। आणि आमच्या युवा मन प्रतिष्ठानच्या वतीने इथं ज्या काही समस्या असून हॉस्पिटलच्या असतील, कुठल्या असतील, कोणाच्या पोलीस स्टेशनच्या असतील, काय असतील, आम्ही सोडायचा 100% प्रयत्न करतो। आमच्या साई भक्त मित्र परिवाराच्या वतीने, युवा मंच प्रतिष्ठानच्या वतीने हे आम्ही कार्य कंटिन्यू चालू आहे। हो, धन्यवाद।